आणखीन एक मला तुमच्याकडे मुद्दा मारायचा की माझ्यावरती माझ्या वैयक्तिक सतत त्या गकवारेच्या त्या नालायक पदाधिकाऱ्याने माझ्यावरती असा आरोप केलाय ज्याच्यात स्वतःत हिंमत नाहीये की अतिक्रमण धारकांच्या विरोधात काही पाऊल उचलायची, पण तो माझी बदनामी अशी करतो की मी अतिक्रमण धारकांकडनं पैसे घेतो. हे असे गकवारेच्या संस्थेवरील पदाधिकारी आहेत का? तुम्ही नाही केले? काही लोकांच्या गकवारेच्याच पदाधिकाऱ्यांची जे काही बोलतं दाखवतात ना, आम्ही घराचा लढा लढला, त्या लढ्या जे लढतात आहेत ना त्यांचे जे अतिक्रमणात दुकान आहेत, मालमत्ता आहेत, त्या करोडो आहेत, कमवतात आहेत. आणि माझ्यासारख्या माणसावरती ज्याने कधी संस्थेचा पैसा नाही काढला, मी माझे संस्थेत पैसे खर्च केले, आणि तीच संस्थेतले हे नालायक पदाधिकारी माझ्यावरती आरोप करतात. काय आरोप करतात माहिती आहे? मी RTI कार्यकर्ता आहे, म्हणजे माहितीचा अधिकारांतर्गत मी माहिती घेतो. स्वतःच्या तर कधी मनगटात दम नाही एक RTI टाकून माहिती मागवायची. माझ्या नावावरती तुम्ही मंत्रालयात ह्याच लोकांनी RTI टाकलेले होते काही माहिती मिळवण्यासाठी, स्वतःच्या नावावर नाही टाकायचे. तेव्हा अरुण RTI साठी चालायचा. आणि आज कालच्या मेसेजमध्ये पण माझ्यावरती तोच आरोप केलाय की हा महाशय माहितीच्या अधिकारात माहित्या मागवतो आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आणि यंत्रणेतील अधिकाऱ्यांना त्रास देतो, धमकावतो. अरे बाबा, मी तुमच्यासारखे गुंड नाहीये. एक तरी अधिकारी आणून दाखवावा माझ्या समोर, मी त्याच्यात ढुंगणा खालून जाईन की अरुण ओटवकरने माहितीच्या अधिकारात त्याच्याकडे जाऊन धमकवलं किंवा त्याच्याकडनं काय फायदा करून घेतला. तुमच्यासारखे आम्ही नाही आहोत वाईट कामं करणारे किंवा बेकायदेशीर कामं करणारे. आम्ही सत्यासाठी लढतो आणि सत्यासाठी माहितीचा अधिकार टाकतो. आज माझ्याकडे जे अतिक्रमणाचे कागदपत्र आहेत ना, तेवढी तुमच्याकडे पण संस्थेकडे नाहीये. संस्थेची जबाबदारी होती अतिक्रमणाच्या विरोधात लढायची. एखाद्या संस्थेच्या कुठल्याही कमिटीने टाकलं का अतिक्रमणाच्या विरोधात? कधी लढले का? का नाही लढले? कारण स्वतःची मालमत्ता बनवल्यात त्या लोकांनी आणि घरासाठी दाखवतात आहेत, मीडिया समोर बोलतात एवढी अतिक्रमण आहेत, तेवढे अतिक्रमणाचा भूखंड झालाय. अरे स्वतःची तुमची अतिक्रमण आहेत. काही जण तर उपोषणाला बसले, त्यांची नावं आहेत, त्यांच्या कुटुंबियांची नावाने अतिक्रमणात दुकान आणि मालमत्ता आहेत. मी काढू का? मी सैनिक मॅडमला दाखवू का कोणाकोणाची नावं आहेत अतिक्रमणात? गकवारेची कमिटी आहे ना, त्याच्यात जी पदाधिकारी आहेत ना, त्यांची अतिक्रमण आहेत, त्यांच्या कुटुंबियांची नावं आहेत माझ्या यादीमध्ये. दाखवू का मनीषा म्हैसकर मॅडमला आणि सैनिक मॅडमला जाऊन? आणि दाखवणार, पुढे दाखवणार मी. जर मला असा फालतू त्रास दिलात ना आणि माझ्यावरती बिनबुडाचे आरोप केलेत ना, तर मी ते सुजाता मॅडम आणि म्हैसकर मॅडम प्रॉपर मंत्रालयात जाऊन दाखवणार. मग त्याला जबाबदार मी नसणार, हे पदाधिकारी असणार जे आता माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करतात आहेत ना, सत्याने मार्गाने चालणाऱ्या माणसाला. का तर तुमच्यावरती दुसरे चिखलफेक करतात आहेत आणि त्याचा राग आमच्यावरती काढता. अरे बेअक्कल आहात तुम्ही, बेअक्कल. अकलेचा भाग असता ना तर आज कधीच कॉलेज रहिवाशांना घर मिळाली असती. तुम्ही साले स्वतःच्या श्रेयासाठी आणि स्वतःच भांडत बसता आणि आम्हाला त्याच खेचता, सामान्य कुटुंबांना. लाजा वाटत नाहीत? जर मी आता तरी मी व्हिडिओवर बोलतोय, ह्याच्या पुढे जर काय मला माझ्या कुटुंबाच्या विरोधात फालतूगिरी केली आणि आरोप केले, कायदेशीर तर लढेनच. आणि माझ्या मनगटात एवढा दम आहे की त्या व्यक्तीला घरात घुसून पण मारेन. ही धमकी नाही, जर माझ्यावरती बेतली तर मी ते पण पाऊल उचलेन. तुम्ही उद्या रहिवाशांना भडकवाल आणि रहिवाशांचा सहानुभूतीने आमच्यावरती दबाव आणाल, आमच्या घरावरती मोर्चे काढाल, रहिवाशांकडनं आम्हाला शिव्या घालून घ्याल. ही मॉब किलिंग म्हणतात त्याला, माहित आहे? रहिवाशांना लोकांना जमा करायचं आणि मग एखाद्याच्या अंगावर सोडून द्यायचं. हाच प्रकार कॉलनीत चालू आहे. रहिवाशांना जमा केलेला आहे आणि त्याचा फायदा स्वतःसाठी करायचा. अरे तुमची पात्रताही नाहीये. आज तुम्ही संस्थेचं पद आहे म्हणून तुम्हाला लोक ओळखतात आहेत, अरे कोणी तुम्हाला ओळखणार नाही. आज तुमची काय ओळख आहे ना, माझ्याकडे जो व्हॉट्सअपमध्ये डेटा आलाय ना त्या सदर काही व्यक्तींचा, तो मी जर स्वतःहून टाकला ना किंवा मी कुठेतरी सबमिट केला तर कामाला लागतील सगळे. ते घर अभियानाबद्दल आम्हाला आमच्यावरती बिल फाडतात आहेत ना की हे लोक भांडतात म्हणून आपल्या घराचा घास तोंडाशी आलेला जाणार. आमच्यामुळे नाही जाणार आहे, ह्यांच्यामुळे जाणार आहे. स्वतःच्या आधी पायाखाली बघा किती चिखल आहे, तो दुसऱ्यांच्यावरती चिखल फेकतात आहेत ते. पदाचा मान राखा आणि पदाने काम करा, त्या पदाचा आदर करून चांगल्या प्रकारे काम करा. आम्ही सपोर्ट करू तुम्हाला, आणि केला पण होता.
पण तुमच्या डोक्यात हवा गेली आहे पदाची, काही पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात, आणि ती हवा ना मी काढणार अरुण ओटवकर. बघा, ह्याच्या पुढे जर माझ्या नादाला लागाल तर मी खरोखर जसा मी कामातून वेळ काढून, जसा मी चांगल्या कामासाठी तुमच्या सोबत होतो ना, तसा मी कामातून वेळ काढून तुमच्या मागे लागेन, हात धुवून प्रत्येकाच्या मागे लागेन. ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांची, अतिक्रमण तर भरपूर आहे, पण वैयक्तिक मी जाईन ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांच्या मागे. जास्त मला आता हे करू नका. मी आताही सांगतोय, आम्ही तुमच्या लेण्या देण्यात नाहीये. रहिवाशांच्या त्या घराच्या अभियानाची आम्हाला काही आता देणं घेणं नाहीये. ज्याला मला तिथे उपोषण स्थळावरून हकलवलं ना, रहिवाशांना पण मी बोलतो, तुम्हाला तुमचा मेंदू नाहीये. तुम्ही ना ह्या राजकीय नेत्यांच्या आणि ह्या स्वयंघोषित जे पदाधिकारी नेते बनले आहेत ना, त्यांच्या डोक्याने तुम्ही चालता. ते बोलले चला बहिष्कार टाका, आणि नंतर शेपूट घाला, चालले रहिवाशी बहिष्कार टाकायला, आणि मग शेपूट घातले की तोंड बघत बसणार तुम्ही. मग हे ग्रुपवरती चर्चा करणार, हे काय केलं. अरे तुमच्या रहिवाशांना अकला नाहीत का की हे काय करतात. आता स्थलांतरिताचा मुद्दा निघाला, कोणी चाव्या घेऊ नका. नंतर काय झालं, घराचं गाजर दाखवून तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं. पण जे स्थलांतरित होतात त्यांची अवस्था बघितली का, काय होत आहे, कुठल्या घरात जाणार आहेत ते. आणि जे स्थलांतरित व्हा बोलतात आहेत, चाव्या घेतात आहेत, ते कायमचे राहणार आहेत तिकडे. त्यांच्या घरांना नोटिसा नाही आल्या आहेत भूखंड खाली करण्यासाठी. 15 दिवसात जरा तरी अक्कल होती, मंत्रालयात जाऊन बोलता आलं नाही. कायद्याप्रमाणे कुठल्याही भाडोत्रीला ही 3 महिन्याची नोटीस द्यावी लागते. सार्वजनिक बांधकामाने जे नोटिसा पाठवल्या आहेत त्याच्यावरती त्यांचं लेटर हेड नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचं कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याची सही नाहीये. फक्त भीती दाखवायची. ह्या आधी पण अशाच भीती दाखवलेल्या, तुमच्या इमारती धोकादायक झाल्या आहेत, सरळ खाली करा, 3,500 नोटीस पाठवलेल्या. तेव्हा काय केलेलं, तेव्हा पण ह्या साऱ्या लोकांनी काय केलेलं, नोटीसी आणा, जाळा, ते फेकून द्या. काय झालं, नंतर बिल्डिंगची डोकी फोडतच बसले ना तुम्ही. कुठले रहिवाशी किंवा कुठली संस्था गेली, आंदोलन केलं काय नाही. हे स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन करतात आणि आपल्या निवडणुकीत पोळ्या भासतात. पुढे तेच राहणार तुम्हाला. आता बघू, आता तुम्हाला काय तो भूखंड मिळणार आहे ना. GR कोर्टाला 10 वर्ष लागली स्वतःचा भूखंड मिळवायला. अजून तुम्हाला तर फक्त अजून समिती स्थापन करणार, त्यानंतर भूखंड मिळणार. भूखंडाने मिळणार तेव्हा किती 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 वर्ष जाणार. आणि हे आधी असे भांडतात आहेत पदाधिकारी आपापसात, त्यात काय काय आपापसात करणार ना, आणि नंतर त्याच्यातलं काय होणार हे असं आमच्यावरती आरोप करणार की ह्या ओटवकरमुळे आमच्या घराचा मुद्दा फ्लॉप झाला. पण मी सांगतोय, मलाही घर हवंय. मी शासनाकडे कायदेशीररित्या घेईन जर घ्यायचं झालं तर. हे तुमच्यासारख्यांच्या अशा लोकांच्या बोलण्यावरून नाही मी प्रक्रिया करणार. मी करेन जेव्हा शासनाचं घर असणार. ते काय गकवारीचं किंवा ह्याचं घर नाही किंवा त्याचं घर नाहीये, ते शासन देणार आहे घर. मी शासनाकडे मागेन, ह्यांच्याकडे हाजी नाही करणार. रिटायरमेंट वाले आले, त्यांना एक काय काय माझ्या कानावर आले की त्यांना पाठवण्यात आलं. अरे ते पण होते ना, कागदपत्र अशीच जमा करताना तुम्ही घेऊन ठेवायचे होते, पण त्यांना असं बोलून पाठवायचं नाही. काही लोकांनी मला स्वतः फोन केली की असं असं बोलण्यात आलं आम्हाला. असो, पण माझा जो आरोप केलाय, म्हणून हा पुन्हा मी एक व्हिडिओ बनवला की माझ्यावरती आरोप केला होता की माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन हा महाशय शासकीय अधिकाऱ्यांना शासनाच्या कार्यालयात जाऊन त्रास देतो, पैसे उकळतो अतिक्रमणधारकांकडनं. एक तरी अतिक्रमणधारक माझ्या समोर आणा की ज्याने अरुणला पैसे दिले. आणा, मी त्याच्या ढुंगणा खालून जाईन. हिंमत आहे का रे, जो माझ्यावर आरोप करतोयस ते नालायका. स्वतः काय खाताय ना इथे कॉलनीत सगळ्यांना माहिती आहे. जर मी बोलायला गेलो ना भरपूर बोलेन, पण आम्हाला आता वैयक्तिक टीका करायचीच नाहीये. एवढंच बस आहे तुमच्यासाठी. वेळ आल्यावर मी खूपच बोलेन, तेव्हा तर सगळी काढून चांबडी सोडून काढेन मी. मला जास्त आता हे करू नका, डिवचू नका. जो शांत आहे ना अरुण, तर शांत राहून दे. जर त्याला भडकवला किंवा काय केलं, पुढचं काय करायचं आहे ना ते मी बरोबर करेन. जर तुम्ही संस्थेचे जबाबदार बोलताय ना, आम्ही करतोय आता जबाबदारीने, आमच्याकडे रहिवाशांनी दिलाय, करा. आम्ही काय संस्था ताब्यात घ्यायची नाही आणि आम्हाला नकोच आहे ती. आम्हाला काय करायची संस्था ताब्यात घेऊन. आम्हाला बोलतात आहेत, अरे आम्ही कशासाठी भांडतोय आणि तुम्ही लोकांना काय सांगतात आहेत. जशी काय आम्हाला संस्थेची पदं पाहिजेत. तुम्ही अध्यक्षासाठी भिकाऱ्यासारखे एकमेकांशी निस्ते भांडत होतात जेव्हा निवडून आलात तेव्हा. ते सगळ्या संस्थेच असतं आणि इथे पण असतं.
हे काय ना नाही, हे पदासाठी ना सगळे भिकारीच झालेले असतात. मी आयुष्यात कधीच पदासाठी नाही केला. मी 40 पण होतो, राहायचो तिथे पण कधी मंडळात पदं नाही घेतली किंवा कुठल्याच मंडळात पदं नाही घेतली. मला ना स्वतः पदं मिली आहेत. आज माझ्याकडे नेतृत्व कुठल्या माहिती आहे, हे फक्त स्थानिक संस्थांवरती आहेत. गाकवारे, नियोजित वगैरे ते पण रजिस्टर नाहीये, त्यांची काय सेवाभावी संस्था आहे. पण आज माझ्याकडे कुठलं नेतृत्व आहे, मी कुठल्या आयाममध्ये काम करतो. तुमच्यासारखे एका कोपऱ्यात नाही एवढासाच, माझ्याकडे जिल्ह्याची वगैरे जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही योगदान करतो, कामं करतो. तुमच्यासारखे नाही बसून फक्त आणि लोकांवरती हसायचं. अरे जे करतो ना ह्याच्यासाठी नाही माणूस संस्था किंवा पदाधिकारी होत. हे असं काम मनगटाने काम करावं लागतं, पत्रव्यवहार करावे लागतात. करा तुम्ही तुमच्या पद्धतीने, फक्त आता अरुणच्या नादी लागू नका, एवढंच मी बोलतो. माझे आरोप जेवढे आरोप कराल ना माझ्याकडे त्याच्याकडे पुरावे आहेत. रहिवाशांना काही सांगाल तुम्ही, सांगा रहिवासी काय जाऊन दे. आता मी बोललो असतो, रहिवासी नाराज होतील. रहिवाशांनीच आता चांगले सुशिक्षित व्हा, जागरूक व्हा. कोण कसं वागतंय संस्थेचा माहिती घ्या. कोणी काय बोललं म्हणून लगेच तिकडे हे करू नका. मी बोललो तरी माझ्यावर विश्वास नका ठेवू, त्याची माहिती घ्या आणि मी माझ्यासाठी माहिती टाकतो. रहिवाशांनी घ्यावी. काय झाली ते मी पत्रक का टाकलेलं माझ्या पत्नीचं, त्याच्यात काहीतरी चुकी झालेली, त्यात काय घडलेलं म्हणून मी टाकलं होतं. मला काय कोणाला बदनामी करायची नव्हती संस्थेची. तिकडे संस्थेने केलेली चुकी दाखवली. खोटी स्वाक्षरी करणं हा गुन्हा आहे कायद्याने, आणि तो आता आम्ही करणारच आहे पुढे सगळं कायदेशीर कारवाई. कोणी कोणी काय केलं ते, कारण आम्ही तर सही केलेली नव्हती. माझ्या मिसेसने ती मराठीतून सही केली. माझी मिसेसने कधी आयुष्यात मराठीतून सही नाही केलेली आहे, ती इंग्लिशमध्येच करते. आणि ह्या अशा खोट्या सहीने करतात. आणि ती सगळं मांडलं म्हणून त्यांना त्या महाशयाला राग आला. तो जो मला महाशय बोलतोय ना तो पण मोठा महाशय आहे. असू दे, करा काय ते, आम्ही पण तयार आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. आमच्या पण दमण्यात वडिलांचंच रक्त आहे माझ्या, दुसऱ्यांचं नाही आमच्यात असे फालतुगिरी करायला. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून गोळ्या मारायचे असेल तर अरुणचं नाव टाकून व्हायरल करा, अरुणला बदनाम करा. चला मी चॅलेंज देतो, जो कोण मला करतो ना अरुणच्या नावाने करा. हे महाशय ना कॉमन नाव टाकून ना असे घाबरू नका. चला मी तुम्हाला देतो सूट, अरुणचं नाव टाकून कर. चल असेल हिंमत तर तुझ्यात, जा माझी पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर. मी माझ्या स्वतःच्या चॅनलवरनं मी व्हिडिओ व्हायरल करतोय. असेल ना तुझ्याकडे मोठं अरुणशी लढायची ताकद, चल अरुणच्या चॅनलवरती हे करायला सांग कारवाई. बघू कोण किती काय करतं ते. हाय मी लढायला. रहिवाशांची मी नाही लढणार. जे माझ्याशी करतात ना, लढायला येतात माझ्याशी बिनबुडाचे आरोप करून, त्यांना मी उत्तर बरोबर देईन. चालेल, चला आता धन्यवाद. जेवढा माझा मान सन्मान केलात आणि त्या महाशयाने मान सन्मान केलात, मैत्रीचे उपकार चांगले फेडले, त्याबद्दल धन्यवाद. तर मैत्रीत मी कोणासाठी काय केलेलं हे मला पण माहिती आहे. त्याचे ना कसे उपकार फेडलेस ना, ऐकलेलं ना. मैत्रीवर हे करणारे, जीव टाकणारे मित्र मी जमा केले आहेत ते माझ्याकडे. पण मैत्रीतले मुतणारे मित्र पण आता मला दिसायला लागले. वाईट वाटतं हे शब्द वापरायला, पण मला आता बोलावे लागतात. धन्यवाद. जय हिंद.